मध्य प्रदेशातील उज्जैन येथील हरसिद्धी मातेचं मंदिर सर्वश्रुत आहे. पण तुम्हाला माहितीये का, उज्जैन नंतर हरसिद्धी मातेचं दुसरं प्राचीन मंदिर महाराष्ट्रात कुठे आहे? चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहण्यासाठी पाऊल वाटा चॅनलला सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजीनगर जवळ जळगाव रोडवरील हर्सुल गावात हे मंदिर आहे. हर्सुलकरांसह महाराष्ट्रातील असंख्य भाविकांची कुलदैवता असलेल्या हरसिद्धी मातेचं हे मंदिर शेकडो वर्षांचा इतिहास सांगतं. हर्सुल गावात इथं रस्त्यावरच हे हनुमान मंदिर लागतं. मंदिराचे प्रवेशद्वार छतावरील डिझाईन आकर्षक आहे. हरसिद्धी मातेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कमान उभारली आहे. लोकश्रुतीनुसार राजा विक्रमादित्य सन 1111 मध्ये तत्कालीन खडकी म्हणजेच आजच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आले होते. दिल्ली गेट रात्री बंद असल्यामुळं त्यांना हर्सुल इथं मुक्काम करावा लागला. या परिसराचं सौंदर्य आणि शांतता त्यांना इतकी भावली की त्यांनी इथं हरसिद्धी मातेचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. मंदिराच्या उभारणीसाठी मध्य प्रदेशातून कुशल कारागिरांना बोलावण्यात आलं. त्यांनी अथक मेहनतीतून उज्जैनच्या हरसिद्धी मातेच्या मूर्तीची प्रतिकृती साकारली. या दगडी मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 वर्ष लागल्याचं सांगितलं जातं. इथं एक पुरातन बारव आहे. जुनी लोक सांगतात 1972च्या दुष्काळातही या बारवेमध्ये पाणी होतं. या पूर्वाभिमुख मंदिराची गाभाऱ्यापासून कळसापर्यंतची उंची सुमारे 30 फूट आहे. दगड घडवून हे भक्कम खांब उभारले गेले. त्यांची मांडणी अत्यंत प्रमाणबद्ध आहे. मंदिर परिसरात लक्ष्मी नारायण मंदिर, सूर्यकुंड, रेणुका मातेचं छोटं मंदिर, रामकुंड आणि नंदी भाविकांचं लक्ष वेधून घेतात. नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, रामनवमी, हनुमान जयंती या उत्सवांमध्ये इथं विशेष गर्दी असते. तर कार्तिक पौर्णिमेला इथं भव्य यात्रा भरते. हर्सुलकरांसाठी ही यात्रा म्हणजे जणू दिवाळीच. इतिहास, श्रद्धा आणि वास्तुकलेचा अद्भुत संगम असलेलं हर्सुल येथील हरसिद्धी माता मंदिर शांततेचा एक सुंदर अनुभव देतं. छत्रपती संभाजीनगर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा हा जिवंत ठेवा आहे. शहराच्या अगदी जवळ असूनही या मंदिरानं आपलं शांत आणि ग्रामीण स्वरूप आजही जपून ठेवलंय. तुम्ही या मंदिराला कधी भेट दिली आहे का?
कॉमेंटमध्ये नक्की कळवा.